हवेली तालुक्यातील शेतकरी संभाजी भामगर हे आपल्या शेतामध्ये कोणते पीक घेत आहे ज्यातून त्यांना काहीही आर्थिक उत्पन्न नाही, तरी सुद्धा प्रत्येक 3-4 वर्षांनी ते हे पीक आवर्जून आपल्या शेतामध्ये घेतात। त्या जमीन सुपीकता येण्यासाठी आपण ताग हे पीक करतो। ताग हे पीक आपण दोन कारणासाठी करतो। पहिलं कारण आहे आपल्या जमिनीची सुपीकता वाढणे, हिरवळीचं खत म्हणून। आणि दुसरं कारण आपण ज्यावेळेस ऊस हे पीक करतो त्यात खूप तण होतं। तर ज्यावेळेस आपण ताग करतो तर ते ताग आणि तण दोन्ही एक टायमालाच उगवलं जातं। जेव्हा तागाची वाढ खूप असल्यामुळे ते तग पूर्ण वशवेला पडतं, त्याला बी येण्याच्या आधीच आपण त्याला काढून टाकतो। त्यामुळं जे शेतात आपले बी आहेत तणाचे ते पण पूर्ण नायनाट होतं। आणि ज्या पुढच्या पिकासाठी हिरवळीचं खत ज्यावेळेस आपण करतो आणि शेणखत त्यात मिक्स करतो, तर मला 3 ते 4 वर्ष परत काही खताकडे जास्त बघावं लागत नाही, रासायनिक खताकडे। मी फक्त नॉर्मली शेणखत आणि ताग याच्यावरतीच पीक बऱ्यापैकी करतो। ताग या पिकामुळे जमिनीत हेक्टरी 30 टनपेक्षा जास्त बायोमास मिसळला जातो, ज्यामुळे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते, सूक्ष्म जीवाणूंची संख्या वाढते आणि त्यानंतर घेतलेल्या पिकाचे उत्पादन 25 ते 40% जास्त होते।